त्याच्यानंतर आता मी ब्रँड तयार केला की मला कळालं की मोकळे अंडे घेऊन गेलं की लोक नावं ठेवतात, खोटे म्हणतात, डुप्लिकेट म्हणतात, असं लय गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्यानंतर मी ब्रँड तयार केला की ब्रँड तयार केलं तर ब्रँडवरचं सगळं वाचलं की कोण आक्षेप घेत नाही आणि तिथे कळून गेलं लोकांना की काय क्वालिटी. त्याच्यामुळे आता एका सोसायटीची मला महिन्याला लाखो अंड्यांची मागणी यायला लागली. त्याच्यानंतर एकटं काम करणं साहजिक नव्हतं. त्याच्यामुळे मी आमच्या जवळपास सुरुवात केली आता की बाबा तुला मी पिल्ल देतो, पिल्ल दिल्यानंतर मला तू अंडी दे. अजून पण माझी भूक भागलेली नाहीये. ते म्हणतात ना एखादं वेळ लागलेलं नाही. जवळ आता महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आपल्या पायावरती उभा राहत नाही तर मला काय गपबोशीची वाटणार नाही. दादा कसं तुम्हाला मला एक मित्रासारखं जर सांगायचं जर झालं तर आता माझी आज करोडोची कंपनी झाली, करोडोचा टर्नओव्हर झाला, करोडोचं घर झालं, करोडोची गाडी झाली, सगळ्या गोष्टी आता माझं हे जे आहे माझं झालं ना. माझ्या अजून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाच्या झाल्या नाही या गोष्टी. त्याच्यामुळे आता मला हे करत राहायचंय, पुढे मी करणार आहे की बाबा माझ्यासारखं माझं जे झालं ते प्रत्येक तरुणाचं व्हायला पाहिजे. नमस्कार मंडळी, मी यश काशीद आपल्या लाडक्या आणि आवडत्या एक्सपिडिशन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. तर मित्रांनो, सकाळचे 9 वाजलेत आणि जवळपास 5 ते 6 तासाचा प्रवास करून आपण आलो आहे पुण्यातील चांदखेड या ठिकाणी. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण इथे कशासाठी आलो आहे. तर मित्रांनो, कोंबड्या पाळून कोणी श्रीमंत होतं का असा प्रश्न नक्कीच सर्वांना पडत असतो. तर त्याचसाठी आज आपण आलो आहे चांदखेडमधील सौरभ तापकीर यांच्या नेचर बेस्ट या स्टार्टअपला भेट देण्यासाठी. तर त्यांनी एक 8 ते 9 वर्षापूर्वी गावरान कोंबडीमध्ये एक आधुनिक स्टार्टअप सुरू केला होता आणि आज त्या स्टार्टअपचं रूपांतर एका मोठ्या वटवृक्षात झालंय. त्यांच्या या स्टार्टअपचा जो काही वार्षिक टर्नओव्हर आहे तो करोडोंमध्ये आहे. तर त्यांचा हा स्टार्टअप नक्की काय आहे, कशा प्रकारे ते चालवतात, त्यांची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. आणि खरंच तुम्हाला सुद्धा एक स्टार्टअप सुरू करायचं असेल तर तुम्ही त्यामध्ये कशा प्रकारे ग्रो करू शकता हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. व्हिडिओ खूपच भन्नाट झाला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलमध्ये आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच नवनवीन क्वालिटी कंटेंट पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील नक्की क्लिक करा. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज आपण आलोय पुण्यातील सौरभ सरांच्या नेचर बेस्ट या स्टार्टअपला भेट देण्यासाठी. तर हा स्टार्टअप नक्की काय आहे आता त्यांच्याकडूनच आपण पाहणार आहे. ते आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार दादा. आता नेचर बेस्ट हा स्टार्टअप महाराष्ट्रात सध्या खूप गाजत आहे कारण की काहीतरी शेतकऱ्यांसाठी आपण चांगलं काम करतोय. तर हा नेचर बेस्ट हा स्टार्टअप काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? दादा, याची सुरुवात 2016-15 साली झाली. तेव्हा माझं वय पण 15 होतं. आता माझं वय 23 वर्ष आहे आता. आणि त्याच्यानंतर कुक्कुटपालन सुरुवात अशी झाली की खुडूक कोंबडी बसली. खुडूक कोंबडी बसल्यामुळे मला त्याची काही इतका झाला कारण शहरी पोराला हा खुडूकपणा हा खूप मोठा गोष्ट आहे की बाबा खुडूक होणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यातून कोंबडी 10 पिल्लं काढते, म्हणजे हा धंदा 10 पटीने वाढतोय. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. आणि त्याला सुरुवात करायची विषय असा झाला की याची सुरुवात करूशीच वाटणार कुणालाही असू दे, कोणताही व्यक्ती असू दे, पण त्याला त्यातलं कळलं, अर्थशास्त्र त्यातलं कळलं पाहिजे की एक कोंबडी 10 पिल्लं काढते. त्या 10 पक्षी ते 500-500 रुपयांनी जरी विकले तरी आपल्याला एक कोंबडी 5,000 रुपये कमवून देऊ शकते आरामशीर पद्धतीने. त्याच्यामुळे ही सुरुवात केली, सुरुवात व्यवस्थित झाली. त्याच्यामध्ये मोनोपॉलीचं वर्क झालं आणि टीम वर्क इतकं चांगलं झालं की त्याच्यातून अंडी काढणारे शेतकरी तयार झाले, पिल्लं काढणारे शेतकरी तयार झाले, मोठे कोंबडे काढणारे शेतकरी तयार झाले. त्याच्यामुळे आमचा सेटअप आता हा मोठा महाराष्ट्रभर झाला आणि आज लाखोच्या घरामध्ये पिल्लं, लाखोंच्या घरामध्ये अंडी आणि लाखोंच्या घरामध्ये मोठे कोंबडे किलोच्या भावामध्ये आता मी विकतोय. सर, आता कसं आहे, आपण बॉयलरचं ऐकलं होतं, आता तुम्ही डायरेक्ट गावरांचं फ्रँचायझी आउटलेट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केली. म्हणजे खूप युनिक मॉडेल तुम्ही सुरू केलं आणि आज मार्केटमध्ये तुम्हाला पाहून खूप लोक त्याची कॉपी पण करत आहेत. तर मला सांगा दादा, त्याला तुम्ही जो कॉपी हा शब्द वापरता त्याला कॉपी नाही म्हणता येणार. तर एक माझ्या थ्रू त्यांना एक प्रेरणा गेली हेच आपण म्हणू शकतो. आणि कसं आहे दादा, हे कॉपी होण्यापेक्षा प्रत्येकाने काम हे केलंच पाहिजे. तर हे जर काम प्रत्येकाने केलं नाही तर दादा आपली गावरान कोंबडीचं अस्तित्व मिटून जाईल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं आहे, आता ह्याच्यामध्ये प्रॉफिट आहे ना,
प्रॉफिट आल्यामुळे त्याच्यामध्ये सगळेजण करणार ना. कारण बघा आज एका कोंबडीने अंडं काढलं ते 10 रुपयाला जर विकलं, एक अंडं जर काढलं तर 10 रुपयाला जातंय. तेच पिल्लू जर काढलं तर ते 50 रुपयाला कमीत कमी पिल्लू जातंय. आणि तेच पिल्लू जर तुम्ही मोठं केलं तर कमीत कमी 500 रुपये जाते. मग ह्याची कॉपी का नाही व्हायला पाहिजे? आता व्हायलाच पाहिजे, काय याच्यामध्ये काय हरकत नाहीये. आणि व्हायलाच पाहिजे आता प्रत्येकाच्या घरी घरी गावात. कारण आता मी एकटा आणि माझी टीम पूर्ण ठिकाणी नाही ना विकू शकत. आज महाराष्ट्राची 22 कोटी लोकसंख्या आहे. आता त्याच्यामध्ये प्रत्येकाने जेव्हा करणार तर तेव्हा त्यामुळे आपण सगळ्यांना सगळं पुरू शकतो. तर आता तुम्ही गावरान कुक्कुटपालनामध्ये काम करतात आणि तुम्ही पहिलं तर गोष्ट तुम्ही पुण्यात राहणारे तरुण आहे. आता खेडेगाव तर खूप लांबच राहिलं. तर कसं आता ज्यावेळेस आपला एखादा तरुण काहीतरी वेगळ्या क्षेत्रामध्ये उतरायचा प्रयत्न करतो तर शेजार पाजारची लोक किंवा आपल्या समाजातील लोक अक्षरशः बोलून बोलून त्याचं मानसिक खच्चीकरण करतात. मग जिथे तो एक पाऊल पुढे टाकत असतो ना, तो एक पाऊल मागे येतो. मग त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? दादा त्याच्यावरती कसं आहे माहिती का, की आपण आपल्या कामामध्ये ते घोडा लावतात ना, नाल लावतात ना बघा, ते काय लावतात ना डोळ्याला काहीतरी, ते लावून आपण काम केलं पाहिजे. आपण आपलं टार्गेट सोडलं नाही पाहिजे. हे असं बोललं, ते तसं बोललं, याने असं केलं, त्याने तसं केलं, असं लय होतं. त्याच्यामधून आपण थोड्या गोष्टी आपल्या चुकल्यात काही आपलं थोडंसं सुधारणा करून आपण पुढे पुढे जात राहायचं. काम बंद करणं किंवा ह्याचं ऐकून आपण खच्चीकरण होणं, हे गोष्टी सोडून द्यायच्या. आणि आपल्यासाठी जे चांगले विचार करतात आणि आपल्यासाठी जे चांगले लोक जे जुडलेले आहेत त्यांचा विचार करून आपल्याला पुढे जायचं. ह्याचा त्याचा विचार करत बसले की आपलं खूप अवघड होईल. लोक काय गाते गाढवाची स्टोरी प्रत्येकाने ऐकली, ते काय मी सांगायची गरज नाही. गाढवावरूनचा बसून पण देत नाही, गाढवाला डोक्यावर पण घेऊन देत नाही, असं गोष्ट असते. ते सोडून द्यायचा तो भाग. आपल्या व्यवसायासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, कुणाकडून काय आपल्याला नॉलेज भेटेल, कुणाकडून काय आपली प्रगती होईल आणि कशी 2 रुपये आपल्या घरात येतील, ह्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. ह्याचा ऐकून त्याचं काय मजा नाही. सर आता थोडंसं आपल्या व्यवसायाकडे वळूया. तर नेचर बेस्ट अंतर्गत आता किती शेतकरी जोडले गेले आहेत आणि संपूर्ण कामकाज कसं एक अभिमानास्पद सांगतो तुम्हाला, 2017ला चालू केलं मी सगळा कुटाणा चालू करायला. तर तेव्हा 2 ते 3 शेतकरी होते पूर्ण एका वर्षामध्ये. आता आज सरासरी आज एका वर्षाला 500 ते 600 लोक आपल्या सगळं जॉईन होतात. ते आता 2200 ते 2300 पर्यंत आपला सगळ्या फार्मर लोकांचा गेला. त्याच्यामध्ये कोण अंडी काढतंय, त्याच्यामध्ये कोण पिल्लं काढतंय, त्याच्यामध्ये कोण कोंबडे मोठं करतंय. आता हे वर्क इतकं अवघड गोष्टीचं आहे. हे जर गोष्ट जर अवघड सोपी जर असते तर आपल्या गावामध्येच उपलब्ध झालं असतं. ह्याला एवढा क्रेज नसता आला. ही गोष्ट खूप अवघड. त्याच्यामुळे लोकांना लांबून आता महाराष्ट्राच्या बाहेरून पण आणि महाराष्ट्राच्या आतमधून पण लोक माझ्याकडे येतात. महाराष्ट्राच्या बाहेरून पण लोक येतात. काय येतात की अशक्य गोष्ट जेव्हा शक्य होती त्याच्यावरती आक्षेप घेणं, त्याच्यावरती हसी मजाक होणं, त्याच्यावरती डाऊट घेणं, ह्या गोष्टी साहजिक आहे. पण आपलं काम आपलं करत राहायचं. आता त्याच्यामध्ये रिझल्ट आला पाहिजे. रिझल्ट आता अहमदनगरला 10-15 हजार पक्ष्यांचा फार्म होतोय. नाशिकला आमचा गणेश दादांचा 10,000 पक्ष्यांचा फार्म आहे. लातूरला एवढा मोठा फार्म चालू होतोय. माझे भरपूर कुठाने आहेत. 1-2 महिन्यामध्ये ते पण तुम्हाला सगळ्यांना कळून जाईल. आणि हे तर आपलं त्या सगळ्यांना उत्तर आहे. हे सगळ्या गोष्टी आपण करतो त्याचं उत्तर आहे या सगळ्या गोष्टीतून. आणि ते मला आज माझं आणि माझ्या टीमला मी प्रत्येकाला सांगितलेलं आहे की आपल्याला कामामधून उत्तर द्यायचं. ते बाकीचं फालतूपणा काय करत बसण्याचं, आपल्या कामातून उत्तर द्यायचं. नेचर बेस्ड जी थीम आहे तर ही थीम नक्की काय आहे, त्याचं मॉडेल कसं आहे आणि जी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालते ती कशा पद्धतीने चालते? दादा 2017ला ही सुरुवात झाली. मी दादा पुण्यासारख्या शहरामध्ये हिंजवडी गावामध्ये राहतो. तर हिंजवडीमध्ये आता इतकं मोठं खाणारं क्राऊड आहे IT पार्कमधली. आख्या महाराष्ट्रातून लोक तिथे राहायला येतात. आणि त्याच्यामुळे तिथं सोसायटीमध्ये त्यातला मागणी वाढली. आणि मागणी वाढल्यामुळे मला हे कळून गेलं की अशक्य एकट्या माणसाने पिल्लं काढणं, एकट्या माणसाने अंडी काढणं, एकट्या माणसाने पक्षी मोठे करणं आणि त्याच माणसाने पक्षी विकणं हे मी स्वतः केलेलं एकट्यानेच. पण आता 2018 साली 19 साली हे मी तर थोडंसं मान्य केलं की ही गोष्ट इतकी मोठी आहे की हे एकटं करणं साहजिक नाही. त्याच्यामुळे 2-3 मला भरपूर दादा लोक चांगले भेटत गेली. चांगले लोक भेटत गेल्यामुळे त्यांना मी सांगितलं समजून की दादा, मामा, काका की बाबा माझ्याकडे असं काम आहे, याच्यामध्ये मला थोडंसं का मदत करता का, की तुम्हाला मी पिल्लं देतो पण ते पिल्लं मला त्याची अंडी मला द्यायची कारण मला ते पुढे विकायचे. त्याच्यानंतर मी ब्रँड तयार केला की मला कळालं की मोकळे अंडे घेऊन गेलं की लोक नावं ठेवतात, खोटे म्हणतात, डुप्लिकेट म्हणतात, असं लय गोष्टी होतात. त्याच्यामुळे त्यानंतर मी ब्रँड तयार केला की ब्रँड तयार केलं तर ब्रँडवरचं सगळं वाचलं की कोण आक्षेप घेत नाही. आणि तिथे कळून गेलं लोकांना की काय क्वालिटी. त्याच्यामुळे आता एका सोसायटीची मला महिन्याला लाखो अंड्यांची मागणी यायला लागली. त्याच्यानंतर एकटं काम करणं साहजिक नव्हतं. त्याच्यामुळे मी आमच्या जवळपास सुरुवात केली आता की बाबा तुला मी पिल्लं देतो, पिल्लं दिल्यानंतर मला तू अंडी दे. तर मी वयानुसार पिल्लं द्यायला लागलो. कारण काय लोकांना ब्रुडिंग कसं करायचं हेच माहीत नाही. त्याच्यानंतर पिल्लं कशी पाहिजे हेच माहीत नाही. बाहेर काय सगळं करायला लागतं ते माहीत नाही. त्याची मी ट्रेनिंग देतो. ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना पिल्लं देतो. आता जो कोण म्हणतो की आता मला एक्सपिरियन्स नाही तर तू मोठी पिल्लं घेऊन जा. 1 महिन्याचं पिल्लं देतो मी, 2 महिन्याचं पिल्लं देतो, 15 दिवसाचं पिल्लं देतो. त्याच्यानुसार त्यांच्या जेव्हा अंडी चालू होतात त्याच्याप्रमाणे त्याच्यानंतर मी 10 रुपयाप्रमाणे त्यांच्याकडून मी अंडी घेतो. 300 रुपये किलोने चिकन घेतो. आणि तेच चिकन मी पुढे मुंबईसारख्या शहरात, आमच्या पुण्यासारख्या शहरामध्ये आमच्या लेआउटच्या ब्रँडच्या नावाने मी ते पुढे आता विकतो.
तर आज मी पाहिलं की तुम्ही वेगवेगळे ट्रेनिंग्स घेत आहात, वेगवेगळ्या व्हिजिट करत आहात, तुमचे कॉन्सर्ट भरतात. तर आजपर्यंत म्हणजे तुमच्यामुळे खूप तरुण लोकांना रोजगार निर्माण झालाय, तुम्ही सुद्धा खूप लोकांना रोजगार देताय. तर ते कसं वाटतं, म्हणजे तुम्हाला फिलिंग कसं येतं? दादा हे सगळं कसं आहे माहिती का, अजून पण माझी भूक भागलेली नाहीये. ते म्हणतात ना एखादं वेळ लागलेलं नाही. जवळ दादा महाराष्ट्रातला प्रत्येक तरुण आपल्या पायावरती उभा राहत नाही तर मला काय गपबोशीची वाटणार नाही. दादा कसं तुम्हाला मला एक मित्रासारखं जर सांगायचं जर झालं तर दादा माझी आज करोडोची कंपनी झाली, करोडोचा टर्नओव्हर झाला, करोडोचं घर झालं, करोडोची गाडी झाली, सगळ्या गोष्टी दादा माझं हे जे आहे माझं झालं ना. माझ्या अजून माझ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधाच्या झाल्या नाही या गोष्टी. त्याच्यामुळे आता मला हे करत राहायचंय, पुढे मी करणार आहे की बाबा माझ्यासारखं माझं जे झालं ते प्रत्येक तरुणाचं व्हायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर दादा असे जे तरुण आहेत ते माझ्याकडे येऊन ट्रेनिंग घेतात, त्यांना मी पिल्लं देतो, त्यांना मी समजवतो. आता मी बघा सगळ्यात पहिलं आमच्या इथं व्हिजिट केल्यानंतर त्या व्हिजिटला थोडी माहिती दिली जाते. त्याचा ट्रेन दिल्यानंतर पूर्ण दिवसभराचं ट्रेनिंग होतं. त्याच्यानंतर मी त्याला पिल्लं देतो, पिल्लं कशी वाढवते ते सांगतो, त्याच्या फोनमध्ये टचअपमध्ये राहतो. दुसरी गोष्ट पिल्लं मुडल्यानंतर त्याला विकायला जर अडचण आली तर मला माझं एक स्वप्न होतं, मला वडिलांनी सांगितलं होतं की कोणाला बंधन ठेवायचं नाही. तर तुम्ही मलाच विकलं पाहिजे असं पण नाही, तुम्ही स्वतःचं विकू शकता. आणि विकायला जर काय अडचण जर आली तर मी ते मी तर घेणार आहेच. तो झाला एक पार्ट. पण त्याच्यानंतर हे प्रत्येकाचं व्हावं हे माझं स्वप्न आहे वैयक्तिक, की प्रत्येक शेतकरी म्हणजे जसं मी केलं चांदखेडा गावामध्ये आमच्या मावळ तालुक्यामध्ये, असं प्रत्येक तालुक्यामध्ये जर झालं तर तिथल्या तालुक्याच्या लोकांना प्युअर गावरान खायला भेटेल आणि त्या माझा धंदा 100% आणि 1000% होणार. सर आता मी ज्यावेळेस गावरान कुक्कुटपालनावर अभ्यास केला, आता तुमचं आहे तर 100% गावरान कुक्कुटपालन. हा. मग मला सांगा आता 100% गावरान कुक्कुटपालनावर का काम केलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांची खूप भाकीत आहे का ही खरंच गावरान आहे का, यामध्ये क्रॉस ब्रीड आहे की कशा प्रकारे आपण काम करतोय. तर त्यावर तुमचं काय? हेच एक सगळ्यात मोठं कारण दादा. काय होतं की जेव्हा आपण कोणती गोष्ट करतो आणि ती मोठ्या प्रमाणात जेव्हा होती त्याच्या मागे तुम्ही किती घासलेली आहे, तुम्ही किती काम केलंय हे कुणाला बघायला वेळ नाहीये. पण म्हणून मी काय करतो, पिल्लं देताना ट्रेनिंग घेताना इथं फील्डवरती देतो. आता मला काय ऑनलाईन ट्रेनिंग घेता येत नाही का, मला काय ऑनलाईन पिल्लं पाठवता येत नाही का, ट्रान्सपोर्ट करता येत नाही का, पण तसं मी करत नाही. त्याच्यामुळेच ओरिजिनल आहे का नाही तुम्ही आता कोणी पण जो माणूस व्यवहार करतो तो माणूस असं म्हणू शकत नाही की मी घरी बसलो होतो आणि घरातूनच आमचा व्यवहार झाला. अजिबात नाही. ज्या माणसांना आपल्याला भविष्य घडवायचे, ज्या माणसांना आपल्याला व्यवहार करायचा तो माणूसच मला माहिती आहे तर मी व्यवहार कसा करू हा सगळ्यात पहिला माझं एक अट आहे. त्याच्यानंतर ट्रेनिंगला माणूस इथे येतो, ट्रेनिंग आल्यानंतर तो पिल्लं बघतो, तो पक्षी बघतो, त्याच्यानंतर तो बुकिंग करतो. बुकिंग केल्यानंतर मला कमीत कमी ऑर्डर आहेत की मला 2 महिने लागतात पिल्लं बुकिंग केल्यानंतर. तर बुकिंग केल्यानंतर मी ऑर्डर 2 महिन्यांनी पिल्लं देतो त्याला. पिल्लं दिल्यानंतर तो स्वतः पिल्लं घ्यायला येतो माणूस आणि इथून घेऊन गेल्यानंतर तो तिकडे मोठं करतो आणि मोठं आमचा पुढचा कारभार चालू होतो. आणि राहिला विषय डुप्लिकेटचा, तर तुम्ही इथं बघू शकता ना समोरासमोर, त्याच्यामध्ये काही सांगत बसायची काही गरज नाही. सर तुम्हाला एक क्वेश्चन करतो की जो सर्व आपल्या मुलांना पडत असतो की अरे आपण कोंबड्या पाळतोय किंवा लोक म्हणतात अरे कोंबड्या पाळून कोणी श्रीमंत होतं का, किंवा कोंबड्या पाळणाऱ्याला किंवा गाय पाळणाऱ्याला कोणी मुलगी देतं का, यावर तुम्हाला काय म्हणायचं? आता दादा मुलगी देण्याचा प्रश्न आणि सक्सेस होतं का या सगळ्यांची उत्तर दादा माझ्यामध्येच लपलेली आहेत ना. आमचा नेचर बेसचा शेतकरी बघा, आज नको नको म्हणलं तरी एवढ्या पुरी, नको नको म्हणलं तरी एवढी प्रशंसा, एवढी समाजामध्ये इज्जत. मी आता हे म्हणजे कसं कोणतंही काम असू दे, म्हणजे कुक्कुटपालनाचंच नाही सांगत मी, कोणतंही काम राहू दे त्याच्यामध्ये जर आपण 5-6 वर्ष जर दिले तर ते सक्सेस व्हायला काही वेळ लागत नाही. आणि जे मी प्रामाणिकपणे दिले प्रत्येक शेतकरी आमचं देतोय. आता आमच्या नाशिकचा उदाहरण मी दरवेळेस सांगत असतो की आमचे गणेश दादा 10,000 पक्ष्यांचा फार्म, तो आपल्या चॅनलवरती शूट झालेला आहे बरोबर. तर तो 10,000 पक्ष्यांचा फार्म, तो माणूस द्राक्षबाग होता. द्राक्षांचा आणि कोंबड्यांचा काय संबंध आहे, पण तो 10,000 पक्ष्यांचा त्यांनी फार्म उभा केला का, ह्याच्यामध्ये एकाग्रता आहे, त्याच्यामध्ये निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन आहे, तेवढी मेहनत आहे, तेवढं समजून घेणं आहे, रात्रंदिवस जागणं आहे, हे लसीकरण करणं आहे, क्वालिटी मेंटेन ठेवणं आहे, हॉटेल वेस्ट आणणं आहे, फवारणी करणं आहे, तापमान कंट्रोल करून ठेवणं आहे, हिरवा चारा सुका चारा ह्याचं सगळं मोजमाप करणं आहे, पाऊस पडला तर पक्ष्यांना सावली करणं आहे, त्यांना भिजून न देणं आहे, त्यांना गरमी ठेवणं आहे, हे लय गोष्टी दादा. असं सगळ्या गोष्टी करून शिवाय काहीच घडू शकत नाही. नुसतं निरण केलं असं काहीच होत नाही. खाद्य दिलं पाणी ठेवलं म्हणजे पोल्ट्री फार्म झाला असं एकदम चुकीचं आहे. तेच तर मी ट्रेनिंगमध्ये सांगत असतो ना. तर सर कसं आहे, आता मी तुम्हाला असा क्वेश्चन करणार आहे आता, म्हणजे हा क्वेश्चन थोडासा आपला वेगळा आहे, तर म्हणजे ह्या व्हिडिओनुसार तरी वेगळा आहे, कारण की आता मी खूप केस स्टडी केली त्यावर मला असं जाणवलं का गावरान कुक्कुटपालनात अशा कोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत का ज्याच्यावर आपण टॉप टू बॉटम लक्ष दिलं तर 100% हे यशस्वीच होणार आहे. एकच गोष्ट आहे दादा, ब्रुडिंग. कोणता पक्षी राहू दे, तो कावेरीचा राहू दे, हायब्रिडवाले राहू दे किंवा आपला ओरिजिनल प्युअर गावरांचा राहू दे, ह्याच्यामध्ये सगळ्यांची चुकी एकच गोष्टीची होती ती म्हणजे ब्रुडिंग करणं. आता पिल्लू कोणाला मोठंच होत नाही. आता मला सांगा दादा, मी 1-1 महिन्याचं 2-2 महिन्याचं पिल्लू करून देतो. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल, मी शेतकऱ्यांना डिलिव्हरी देतो तेव्हा तुम्ही बघत असाल, मी मोठं पिल्लू करून देतो, तेव्हा माझी का मर होत नाही बरं? मग माझी मर का नाही होत? ह्याचं कारण एकच आहे, रात्रंदिवस जागणं,
व्यवस्थित तापमान ठेवणं, लाईट गेली तर लाईटची सोय करणं, त्याच्यानंतर ब्रुडिंग व्यवस्थित करणं, खाद्य वेळेवर देणं, स्वच्छ पाणी देणं, पाण्याचा पीएच चेक करणं, त्याच्यानंतर पाणी किती पीएचचं ते बघणं, पाण्यामध्ये शुद्धीकरण टाकून देणं, त्याला आयुर्वेदिक पाणी व्यवस्थित ठेवणं, त्याचं ह्युमिनिटी पॉवर बूस्ट ठेवणं, ह्युमिनिटी पॉवर चांगली ठेवणं, हे सगळं काम त्याला केलं तरच ते ब्रूड होणार आहे. आणि ब्रुडिंग आता अशी गोष्ट आहे, जसं गाईचं वासरू चिक पाप येतं ना, त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण आयुष्य राहतं की गाभण कधी होईल, दूध किती देईन, तसा सेम टू सेम पार्ट हा कोंबडीमध्ये असतो ब्रुडिंगमध्ये. त्याला ज्या पक्षाला ब्रुडिंग व्यवस्थित होणार नाही तो पक्षी नीट चालूच शकत नाही, तो अंडे देणार नाही, तो व्यवस्थित प्रोडक्शन करणार नाही, तो पिल्लं काढणार नाही, खुडूक नीट बसणार नाही. मग हा सगळा गेम आहे ना ब्रुडिंगवरचा आहे. आता ब्रुडिंगच्या माझ्या रूमात तुम्ही बघू शकता की बल्ब लावणं व्यवस्थित, तेवढ्या मापामध्ये ठेवणं, तेवढं टेम्परेचर ठेवणं, तेवढं तापमान ठेवणं, ह्या गोष्टी जो पाहतो तो 1000% सक्सेस होणार. ती पिल्लं कोणती पण राहू द्या, पण ब्रुडिंग जर माणसाची चुकती तो माणूस कधी सक्सेस होऊ शकत नाही याच्यामध्ये. तर सर आता थोडंसं आपल्या फार्मकडे वळूयात. तर आपला हा जो संपूर्ण फार्म आहे ना, हा स्वतःचा फार्म आपला कशा प्रकारे वर्क होते, म्हणजे कशा प्रकारे चालतोय, हा किती जागेत आहे आणि यामध्ये कोणकोणते सेक्शन केलेत आपण? दादा याच्यामध्ये मी बघा हा जो आपला जो फार्म आहे आपली ह्याची मेन ब्रांच, ह्याच्यावरती कसं आहे दादा की पक्षी जाणं असतं हे मी गोडाऊन केलेलं आहे. कारण दादा नेचर आमचा ब्रँड कशाला म्हणतात, मग ब्रँडचं आमचं कामच हे चालतं की जी क्वालिटी मेंटेन ठेवणं. ह्याच्यामध्ये आमच्या पिल्लांचे सेक्शन आहेत, पिंजरा कप्पे केलेले आहेत मी, की वयानुसार पिल्लं 15 दिवसाची, 1 महिन्याची, 2 महिन्याची, डायरेक्ट मॅच्युअर कॉमन असे कप्पे सेक्शन आहेत आमच्याकडं. तर आमचं पॅरेंट स्टॉक आहे की म्हणजे की एखाद्या शेतकऱ्याला पक्षी ठेवल्यानंतर तो पाळायचा कसा, त्या पॅरेंट स्टॉकचा जो कप्पा करून ठेवलेला आहे की त्याच्यामध्ये बांबू लावलेले आहे, त्याच्यामध्ये तेल डबे आहेत, त्याच्यामध्ये अंडे ठेवतो. त्यानंतर दुसरा सेक्शन एक आहे की अंडी निघल्यानंतर त्या अंडी बसून पिल्लं काढायचं एक सेक्शन आहे आमचा टोकऱ्यांमध्ये, त्यामध्ये खुडूक कोंबड्या ठेवतो आम्ही, तो सेक्शन वेगळा, हा सेक्शन वेगळा. त्यानंतर पिल्लं निघाल्यानंतर त्याच्यानंतर ब्रुडिंगचे रूम आहेत की 5 दिवसाची पिल्लं, 15 दिवसाची पिल्लं, असे सेक्शन आहेत. आता त्यानंतर हा आमचा पूर्ण फ्री रेंजचा ह्याच्यामध्ये शेवग्याची अशी पूर्ण झाडं लावलेली असतात. ही शेवग्याच्या झाडांचा वापर आपल्याला कोंबड्यांना अंडी देण्यासाठी, सावलींसाठी काम होतो. वावरात मेथी घास, ॲझोलाचे बेड, परत शेवग्याची पूर्ण झाडं लावलेली आहेत. आणि उकिरडा हा आपला असतो, उकिरडा केलेला आहे आपण. आता सगळं आमचा नॅचरल पक्षी पाळतो, त्याला 40% हिरवा चारा म्हणजे आपण काही गाई म्हैस पाळत नाही, बकऱ्या पाळत नाही, त्याच्यामुळे त्याला मेथी घास, ॲझोला आणि शेवग्याची पानं हे 3 गोष्टी भरपूर होत्यात. त्याच्यानंतर राहिला विषय दुसरा, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, पालक, कोथिंबीर आहे, अद्रक लसूणची पेस्ट आहे, ग्रीन खाली पडलेलं पीठ आहे, परत त्याच्यानंतर मात्र आहे, रेशनचा तांदूळ, गहू आहे, हा सगळा कोरडा चारा. आणि त्याच्यानंतर सुकाचा वल्ला चारा म्हणजे आपला ॲझोला, मेथी घास आणि शेवग्याची पानं, ह्या सगळ्यांचं खाद्याचं व्यवस्थापन होतं. वेळेवरती फवारणी करणं गरजेचं आहे. लोकांना बायोसिक्युरिटी म्हणजे हेच माहीत नाही. बायोसिक्युरिटी म्हणजे काय, कोण आपल्या टोमॅटो आपल्या फार्मवर जर आला तर तो आलाय कुठून हेच आपल्याला माहित नाही. त्याच्या पायाच्या वाटेने आपल्याला इथं व्हायरस येतो. आता कसं आपण किती जरी पक्षी केला ना तर व्हायरस आपण ज्या पक्षाला आजार पडेल त्याला आपण नीट करू शकतो, पण जिथून व्हायरस होतं ती जागा आपण स्वच्छच केली नाही तर ते परत आजारी पडणार. त्याच्यामुळे बायोसिक्युरिटी करणं गरजेचं आहे. बायोसिक्युरिटीमध्ये आता कोर्सुलिन टीएच वापरतो, रोजची दिवसभरातून एकदा फवारणी होती, हळद, कापूर, त्याच्यानंतर निलगिरीचं तेल, कडुलिंबाचं तेल हे सगळं टाकून त्याची फवारणी होती. असं बरंच आता नियोजन चालतं. पाण्याची भांडी, खाद्याची भांडी व्यवस्थित ठेवणं, शेवग्याची पाणी व्यवस्थित खायला घालणं, गुळ पाणी पाजणं, त्याची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग ठेवणं हे खूप गरजेचं आहे. तर सर आता आपले जे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगची मेथड आहे किंवा जे फ्रँचायझी आपण देतोय तर त्याची एक सुरुवात कशी, म्हणजे कशा प्रकारे आपण त्यांना फ्रँचायझी देतो किंवा कशा प्रकारे पिल्लं देतो आणि त्यासाठी मिनिमम किती कॉस्टिंग लागेल ज्यामध्ये आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो? दादा बघा, मी स्वतः 100 पक्षापासून चालू केलेला पोरगा आहे, त्याच्यामुळे मला काय वाटत नाही. मी 100 पक्षी जरी असतील आता बरेच जण ऐकून गेलेले आहेत, 100 पक्षी भरपूर जण घेऊन गेलेत आतापर्यंत, तर 100 पक्षी पण देतो. माझं तर एकच म्हणणं आहे की दादा बघा, मी पुढं कॉन्ट्रॅक्ट मी तुमच्यामधूनच एक वर गेलेला माणूस, त्याच्यामुळे तुम्हाला एकदम मित्रासारखं सांगतो की दादा माझं पुढे कॉन्ट्रॅक्ट असतात, माझं पुढं कंपनी संग कॉन्ट्रॅक्ट असतं की त्याच्यामध्ये आमच्यामध्ये करार केला जातो की आम्हाला महिन्याला एवढी अंडी द्या, आम्हाला महिन्याला एवढं किलो चिकन द्या. तर त्याच्यामध्ये मला फक्त एक तुमच्याकडून मदत अशी पाहिजे की मला मिनिमम 500 अंडी लागतात आणि मिनिमम 1000 किलो चिकन लागतं. आता एखादा माणूस म्हणतो तर 100 कोंबड्या नेऊन करू का चालू कर ना, 100 पक्षीने त्याच्यामधून पैदास करून तर तुझा आकडा कधी 1000चा होईल तेव्हा मला भेटायला ये. त्याच्यानंतर तू अंड्यासाठी करतोय तर तू पण छोट्यापासून जरी केलं तरी तुझ्याकडे परत जेव्हा 500 अंडी निघायला चालू होतील तेव्हा तुम्हाला कॉन्टॅक्ट कर. काय कसं होतं, एका लेवलला गेलं माझी मशीद आहे तुमच्याकडून अंडी घेणं, पण एका लेवलला गेल्यानंतर मला त्याचा तेवढ्या कमी क्वांटिटीमध्ये व्यवहार करता येत नाही. त्याच्यामुळे मला 500 अंडी दिवसाला आणि चिकन 1000 किलो मिनिमम लागतं.
सर आता कसं आहे, मी पाहिलं की तुम्ही तुमच्या प्रोडक्टची ब्रँडिंग किंवा मार्केटिंग खूप जबरदस्त केलेली आहे. आणि आपल्या तरुणांना काय होतंय, म्हणजे जसं की शेतकऱ्याचं असतंय की पिकवता येतं पण विकता येत नाही, तसं आपल्यामध्ये प्रोडक्शन करता येतं पण त्याला बघा, विकता येत तुम्हाला नाही. सांगा, पिकवायचं आणि विकायचं हे दोन गोष्टी आहेत. आता हा बघा, आता आमची जी नेचर वेस्टची कंपनी पूर्ण टीम आहे, त्यांनी मान्य केलं की आम्ही ज्या पद्धतीने शेतकरी बांधव पिकू शकतो त्या पद्धतीने मी पिकू शकत नाही, हे आम्ही मान्य केलं. मग मान्य केलं म्हणजे काय केलं की बघा, मी आता पाळून एखादा माणूस पाळू करू शकतो 10,000 पक्षी. 10,000 पक्षी पुढे पाळायला गेला की त्याला तेवढं मॅन पॉवर लागणार, तेवढं भांडवल लागणार, तेवढी जागा लागणार, आणि प्रत्येकाकडेच अवेलेबल असते असं पण नाहीये. त्याच्यामुळे आता आम्ही विभागणी केली की कोणी 10,000 पक्षी पाळा, कोणी 5,000 पक्षी पाळा, कोणी 2,000 पक्षी पाळतंय, कोण 5,000 पक्षी पाळतंय, कोण 4,000 पक्षी पाळतंय. आणि आमच्या पूर्ण कंपनीचं काम काय चालतं की त्याला व्यवस्थित पॉलिश करून, त्याला व्यवस्थित ब्रँडिंगमध्ये पॅकिंग करून ते विकणं. म्हणजे आता एक झाला विषय की एक चैन साखळी केली आम्ही, मोनोपॉली केली. हा आमचा आता साखळी धंदा आहे. प्रत्येक जण एकामेकावरती अवलंबून आहे. जसे शेतकरी मला विकायच्या बाबतीत मी माझ्यावरती अवलंबून आहे, तसं मी त्यांच्या प्रोडक्शन करण्याच्या बाबतीत त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि हा आमच्या दोघांचा एकामेकाचा स्वार्थ आहे, आणि स्वार्थ नसल्याशिवाय हा व्यवसाय होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही चेन वर्क करून व्यवसाय करतो पुढं, की कोण पिल्लं काढायचं काम करतं, कोण अंडी काढायचं काम करतं, कोण मोठ्या कोंबड्या बसवायचं काम करतं, आणि अशा वर्क चालतं याच्यामध्ये. तर सर खरंच आता तुमचं जे काही कामकाज पाहिलंय मला ते खूप आवडले, आणि तुमच्या बरोबर बोलून सुद्धा खूप भारी वाटले. तर आता जे आपले युथ आहे, म्हणजे आपला जो तरुण आहे, तो आता खूप वेगवेगळ्या स्टार्टअपमध्ये येतोय. ॲग्रिकल्चर बेस असेल, इंडस्ट्रीयल बेस असेल, तर ज्यांना स्टार्टअपमध्ये उतरायचं आहे, ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन करा? आता कसं आहे, मी तो एक सोपा सांगतो प्रत्येक तरुणाला, एक बारकाईने आहे का. आता हा बघा, मी तुम्हाला परत मगाशी पण सांगितलं की अंडा विकलं तर 10 रुपये, पिल्लू काढून विकलं तर 50 रुपये, आणि मोठा करून विकलं तर 500 रुपये, बरोबर ना. तर महिन्याला आपण जर 1000 एक समजा 200 जरी कोंबड्या पाळल्या, तर आपल्याला महिन्याला कमीत कमी नाही म्हणलं तरी 3,000 अंडी ते 2,000 2,500 पकड, 2,000 पकड, चला 2,000 तरी आरामशीर पिल्लं आपण काढू शकतो. तर 2,000 पिल्लामधून आपले 500 पिल्ले जरी मिळाले, 1,500 जरी उरले, तर 1,500 गुणिले 500 रुपये, मग 1,500 गुणिले 500 रुपये म्हणजे तो आकडा करून बघा, आता लाखोच्या घरामध्ये जातो तो आकडा. म्हणजे आता काय हरकत आहे मग करायला. आणि आज कुठं पण तुम्ही तुमच्या मेन रोडला जाऊन बोर्ड लावा बरं की माझ्याकडे गावरान कोंबडे भेटतील, तुमच्याकडे आता मार्केटला लाईन लागेल, एवढी मागणी आहे. तर आपण काय केलं नाही पाहिजे. आणि कोंबडी आता काय, कच्चा माल टाका आणि पक्का माल घ्या, बरोबर ना. तर कच्चा माल आपण व्यवस्थित द्या, त्याची काळजी व्यवस्थित ठेवा, त्याची अंगातली ताकद व्यवस्थित ठेवा, लसीकरण वेळेवरती करा, तुम्हाला 100% ना 1000% याच्यामध्ये प्रॉफिट होणारच ना. तर मित्रांनो, पहिलं तर सर मला तुमच्या बरोबर बोलून खूप भारी वाटले, आणि खरंच तुमचं मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्हाला सौरभ सरांचा नेचर बेस्ट हा स्टार्टअप कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद सर. धन्यवाद.